बऱ्याचदा आपलं मन खूप अस्थिर होतं. म्हणजे अगदी नामस्मरण करायला बसलो तरी पण मनामध्ये वेगवेगळे विचार येत राहतात. कधी कधी कामामध्ये अजिबात लक्ष लागत नाही आणि बऱ्याचदा नकारात्मक विचार हे मनामध्ये खूपच गोंगार जातात किंवा नकारात्मक विचार मनामध्ये खूप येत राहतात. जर आणि मनावरती नियंत्रण कसं मिळवायचं हेच आपल्याला समजत नाही यावेळेस. तर तुमच्या बाबतीत पण असंच होतं आहे का? तर नक्कीच हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की मनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर काय करावं लागेल. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण याच्यामध्ये खूप मी अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि त्या टिप्स वापरून नक्कीच तुम्हाला त्यातून तुमच्या मनावरती थोडंसं नियंत्रण नक्कीच तुम्हाला ठेवायला मदत होईल. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. जर व्हिडिओ आवडला तर थोडे लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे माहितीपूर्ण व्हिडिओ, प्रेरणादायी व्हिडिओ असतात ज्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच समजेल. त्यामुळे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर आता आपण जे असं म्हणतो की कधी कधी आपल्या मनामध्ये खूप नकारात्मक विचार येतात. कुठे मन लागत नाही, सगळं काही मनात अस्थिरता खूप वाढलेली आहे, मन चंचल झालेलं आहे, मनावर नियंत्रण मिळवता येत नाही आहे. तर अशा बाबतीत एक गोष्ट ही असते की आपली जी लढाई असते ती बाहेरच्या जगाशी किंवा भौतिक परिस्थितीशी नसते, ती आतल्या आत आपल्या मनाशीच चालू असते. म्हणजे बाहेरची परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर मनच आपल्या विरोधात उभं राहिलं ना, तर प्रत्येक दिवस हा एक ओझं म्हणून राहतो. कसं आहे, कारण बाहेर परिस्थिती कशी असो, आपलं मन नियंत्रित असायला हवं, नाहीतर मग सगळ्याच गोष्टी या चुकीच्या व्हायला लागतात. मन आपल्या बाजूने काम करू लागलं तर मग अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला शक्य वाटू लागतात. तर आज मी तुम्हाला कोणतंही अगदी असं गुंतागुंतीचं असं तत्त्वज्ञान सांगणार नाही आहे. फक्त माझ्या आयुष्यातली मी अनुभवलेली एक साधीशी गोष्ट मी सांगणार आहे. आपल्याला अनेकांना असं वाटतं की आपण दुःखी असलो, तणावात असलो किंवा नकारात्मक विचारांनी आपलं जेव्हा मन भरलेलं असतं तेव्हा आपल्याला हिलिंगची गरज असते. म्हणजेच आपल्याला हिलिंगची म्हणजेच आपलं मनावरती काम करण्याची आपल्याला गरज असते. पण माझ्या मते हिलिंगची गरज ही उपचाराने नाही तर एका जाणीवेने होत असते. ती जाणीव म्हणजे काय आहे बघा, की सध्या जे काही मला त्रास देत आहे त्यातला बराच भाग हा माझ्या वास्तवात नसून माझ्या विचारातच आहे. हे वाक्य जरी साधं वाटलं तरी तुम्ही मनापासून याला समजून घेतलं तर अनेक गोष्टी बदलायला सुरुवात होऊ लागू शकतात. अनेक गोष्टीमध्ये बदल होऊ शकतो. कारण कसं आहे, आपले विचार जे असतात ना तेच आपल्याला तसं वागायला किंवा करायला भाग पाडत असतात. त्यामुळे जे काय आपल्याला त्रास देत आहे हे वास्तवमध्ये नसतंच आहे, ते आपल्या मनातून आलेलं असतं आणि जिथे मन निगेटिव्ह विचार करायला लागतं तसंच मग पुढे ते गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे बाहेरच्या जगात किंवा बाहेरच्या परिस्थितीमध्ये काहीच गोष्टी नसतात, त्या आपल्या आतूनच आपण आपल्या मनाशी तसं लढत असतो, नकारात्मकतेने आपण भरलेलो असतो. म्हणून आता समजा एखादी योजना किंवा एखादं आपण ठरवलेलं काम आहे त्यामध्ये आपण अपयशी झालो तर लगेच आपण काय निष्कर्ष काढतो, हां माझं नशीबच बेकार आहे, मी नालायकच आहे, मी काय माझ्याकडून काहीच नीट होत नाही आहे. तर खरंच असं असतं का हो? तर नाही. तर अपयश म्हणजे एक संपूर्ण आयुष्याचं सत्य नसतं. तर एक चूक म्हणजे तुमची ओळख नसते, एक नकार म्हणजे तुमची त्याच्यावरून किंमत ठरत नाही. पण मन मात्र या एका घटनेवरून हजारो गोष्टी निर्माण करतं आणि मग आपण त्या काल्पनिक भीतींना वास्तव समजू लागतो आणि इथेच मग मनावरचं नियंत्रण हळूहळू सुटायला लागतं. तर याच वेळेला आपण जागं होणं गरजेचं असतं, कारण विचार आणि वास्तव यामध्ये खूप मोठा फरक आहे. कधी कधी आपण ज्याला समस्या समजत असतो ना, तर ती आपल्या मनानेच रचलेली एखादी कथा असते. आपलं मनच तसं ती गोष्ट तयार करतं आणि आपल्याला वाटतं की बाबा ही खूप मोठी अशी समस्या आहे का. तर मी माझ्या आयुष्यातील एक गोष्ट सांगते, मी अनुभवलेली आहे की एखादी गोष्ट म्हणाली की घडत नाही
तेव्हा निराश न होण्याऐवजी आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारायचा की कदाचित त्यामागे काहीतरी कारण असेल का. आपण जेव्हा म्हणतो ना की एखादी गोष्ट नाही घडली तर आपण त्यावेळी आपणच म्हणतो ना स्वतःला की नक्कीच याच्यापेक्षा काहीतरी चांगलं आपल्या आयुष्यात असणार आहे, म्हणूनच आता ही गोष्ट घडलेली नाही. तसंच आपण स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की कदाचित यामागे वेगळं काहीतरी कारण असेल का. आणि जे लोक स्वामींवर विश्वास ठेवतात ना त्यांच्यासाठी प्रत्येक घटना ही केवळ घटना नसते, तर तो एक स्वामींचा एखादा संदेश असतो. ती एखादी दिशा बदलण्याची संधी असू शकते किंवा एखाद्या मोठ्या चांगल्या गोष्टीची ती तयारी देखील असू शकते. म्हणूनच जेव्हा आपल्या मनाविरुद्ध काही घडतं ना तेव्हा आम्ही स्वतःला थांबवतोय आणि मी नकारात्मक निष्कर्ष काढत नाही. मी फक्त एवढंच म्हणते की मला आत्ता कारण या गोष्टीचं समजत नाही आहे, पण योग्य वेळ आल्यावर ते मला नक्कीच समजणार आहे. नक्कीच काहीतरी यातून माझ्यासाठी चांगलं स्वामींनी ठरवून ठेवलेलं आहे. आणि हाच विचार माझ्या मनाला शांत करायला सुरुवात करतो. कारण विश्वास असलेल्या मनात भीती फार काळ टिकून राहत नाही. त्यामुळे माझा स्वतःचा स्वामींवर विश्वास आहे. त्याच्यामुळं अशी भीती निर्माण झाली तर मी स्वतःलाच प्रश्न विचारते किंवा स्वतःलाच सांगते की इथे काहीतरी पुढे जाऊन नक्कीच चांगलं माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे. त्यामुळे आपोआप माझ्या मनातली भीती कमी होते आणि तिथे सकारात्मकतेला जागा मिळवू लागते. तर नकारात्मक भावना निर्माण झाल्यानंतर त्याला लगेच थांबवायचं कसं आणि मनाला योग्य दिशेने वळवायचं कसं हे आपण आता पाहूया. तर असा प्रश्न जेव्हा येतो की नकारात्मक भावना अचानक मनात येतात आणि तेव्हा आपण आता काय करायचं. तर अशा वेळेस फक्त पॉझिटिव्ह राहा असं जे म्हणतात लोक तर ते सोपं असतं, पण प्रत्यक्षात ते उतरवणं कठीण असतं. तर म्हणूनच अशा काही आपल्या भावना आहेत किंवा फिलिंग्ज आहेत की त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, त्याच्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. आणि काही सोपे मार्ग आहेत की ज्याच्यामुळे आपण आपल्या मनावरती नियंत्रण ठेवू शकणार आहोत. ते मार्ग कोणते हे पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर पहिली भावना म्हणजे स्वतःबद्दल कमीपणा वाटणं. तर कधी कधी आपल्याला वाटतं की बाकीचे सगळेजण आपल्या सोबत जे होते ते पुढे निघून गेलेले आहेत आणि आपण एकटे मागे राहिलेलो आहोत. तर इतरांचं यश बघून आपण आपली त्यांच्याबरोबर तुलना करू लागतो. अशावेळी स्वतःला दोष देत बसवू नका. उलट स्वतःसाठी काहीतरी सकारात्मक करायला सुरुवात करा. मग याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. जेव्हा अशा काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या बाबतीत घडू लागतात तेव्हा अगदी छोट्या छोट्या कृती तुम्ही करू शकता. जसं की चालायला जा, फिरायला जा, व्यायाम करा, थोडं शरीराची हालचाल करा. आणि शरीर सक्रिय झालं ना तर मग आपोआप त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. दुसरी भावना आपल्या सगळ्यांच्या मनात येते ती म्हणजे अतिविचार करणं. हे बऱ्याच जणांच्या बाबतीत मी पाहिलेलं आहे की अतिविचार लोक करतात. म्हणजे एखादी छोटी गोष्ट मनात येते आणि त्यातून 100 प्रश्न आपण तयार करत असतो. जसं की काय होईल आता, असं का झालं, किंवा मग तसं झालं असतं तर अशा पद्धतीने मन थकतं, पण आपले प्रश्न आणि विचार काही थांबत नाहीत. तर अशा वेळेस विचार डोक्यात ठेवायचे नाही तर ते कागदावरती लिहून काढायचे. लिहिण्याने खूप सारा आपला स्ट्रेस नाहीसा होतो. जे वाटतंय ते लिहून काढा. कारण मनात असलेला गोंधळ शब्दामध्ये उतरला की त्याची तीव्रता कमी होते. हा एक चांगला उपाय आहे. तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये विचार थांबत नाहीत, खूप सारे विचार येत आहेत, खूप निगेटिव्ह वाटतंय, अशा वेळेस ते विचार कागदावरती लिहून घ्या, उतरून काढा. म्हणजेच आपलं मन हलकं होतं. पुढची एक भावना जी प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे उदासपणा किंवा एकाकीपणा. तर कधी कधी कोणतंही कारण नसताना मन अगदी उदास होतं, खट्टू होतं. म्हणजे त्याच्यामागं बरीचशी अशी कारणं असतात. कोणी काहीतरी बोललेलं असतं किंवा अशी काहीतरी परिस्थिती झाली असते किंवा असं काहीतरी ऐकायला मिळालं असतं किंवा कोणी काहीतरी बोललेलं असतं जे आपल्या मनाविरुद्ध असतं, ते आपल्या मनाला लागतं आणि मन तिथे नाराज होतं. तर अशावेळी एकटेपणामध्ये नकारात्मक विचारांना खतपाणी घालवू नका. म्हणजे त्यावेळेसच आपली खरी परीक्षा असते की बाबा अशा वेळेस नकारात्मक विचार हे करायचे नाहीत. अशा वेळेस तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या गोष्टी काही असतील त्या वाचा. एखादं पुस्तक वाचा, गाणी ऐका किंवा मग सकारात्मक व्यक्तींचे अनुभव ऐका. यूट्यूबवर असे बरेचसे मोटिवेशनल व्हिडिओ असतात, ते पहा. तर मनात
नवीन ऊर्जा तयार होईल, ऊर्जा मिळेल तुम्हाला. अशा गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवा. पुढची अजून एक भावना आहे ती म्हणजे गोंधळलेपण. तर बऱ्याच जणांच्या बाबतीत हे गोंधळलेपण असतं. तर जीवनात बरेचसे असे निर्णय घ्यायचे असतात की ते कसे घ्यायचे नेमके तेच समजत नाही. म्हणजे मन एक सांगत असतं आणि मग दुसरंच काहीतरी वेगळंच, एक मन एक सांगत असतं आणि दुसरं मन काहीतरी वेगळंच सांगत असतं. मग अशा वेळी बाहेर जाऊन उत्तर शोधण्यापेक्षा काही वेळ शांत बसायचं आहे. शांत राहा, थोडंसं ध्यान करा, मेडिटेशन करा. कारण अनेकदा उत्तरे बाहेर नसतंच, ते आपल्या आतच असतं. फक्त आपण आपला स्वतःचा आवाज ऐकत नसतो. तर तो आवाज ऐकणं खूप गरजेचं आहे. पुढची एक भावना तीव्रतेने सगळ्यांमध्ये जाणवते तो असतो तणाव. कसं आहे की जबाबदाऱ्या वाढल्या, अपेक्षा वाढल्या तर मनावरती भार वाढू लागतो. म्हणजेच मनावर तेवढा स्ट्रेस निर्माण होतो. तर अशा वेळी विचार करत बसायचं नाही. अशा वेळेस जेव्हा स्ट्रेस येतो, तणाव वाढतो, तेव्हा शरीराला काम द्यायचं. म्हणजेच चालायला जायचं, पळायला जायचं, खेळणं किंवा एखादी शारीरिक कृती करायची, ज्याने की तणाव निर्माण करण्यासाठी ते खूप प्रभावी ठरतं. म्हणजे कुठलीही शारीरिक हालचाल तुम्ही करायची आहे, याच्यामुळे तुमचा तणाव कमी होणार आहे. शरीरातून बाहेर पडलेली ऊर्जा जेव्हा आपण हालचाल करतो ना, तेव्हा जी ऊर्जा बाहेर पडते त्यातून मनाला ते हलकं करत जातं आणि मन आपलं मग तेवढं निवांत किंवा रिलॅक्स होतं. पुढची एक भावना असते ती म्हणजे राग. आता रागाच्या भरात घेतलेले निर्णय तुम्हाला माहिती आहेत सर्वांना की आयुष्यात जास्त नुकसान करणारी भावना कुठली आहे तर ही आहे राग. तर राग आला म्हणून लगेचच प्रतिक्रिया देऊ नका. काय होतं, रागाच्या भरात आपण प्रतिक्रिया देऊन जातो आणि नंतर वाटतं की अरे आपण असं बोलायला नको होतं, आपलं चुकलंच. त्यामुळे राग आला तर थोडा वेळ शांत राहा. त्या जागेपासून, त्या ठिकाणापासून दूर निघून जा आणि स्वतःला थोडा वेळ द्या, स्वतःला शांत होऊ द्या. कारण काही मिनिटानंतर तीच परिस्थिती असते ना, ती आपल्याला वेगळ्या नजरेने दिसू लागते. तुम्ही ऑब्झर्व करून बघा, रागाच्या वेळेस जेव्हा तुम्ही पटकन रागाच्या वेळेस जी प्रतिक्रिया देता, त्याच्यानंतर कळतं तुम्हाला की बाबा ही परिस्थिती अशी नव्हतीच, आपण उगाचच चिडलो, उगाचच आपण प्रतिक्रिया देईल असं वाटतं. त्यामुळे राग जेव्हा जेव्हा येईल तेव्हा अगदी शांत राहा आणि स्वतःला वेळ द्या. आपण ज्या गोष्टी लगेच प्रतिक्रिया दिलेली असते ना, त्याच्यावरती नंतरच आपल्याला हसू यायला लागतं. अशा गोष्टी पण घडतात. तर ह्या काही भावना आहेत मानवी स्वभावाच्या ज्या पूर्णतः कधीही नाहीशे होणार नाहीत. कारण आपण माणूस आहोत, हाडामासाची माणसं आहोत. पण ह्या भावनांवरती आपण नियंत्रण मात्र आपण नक्कीच मिळवू शकतो. नियंत्रण याच्यावरती असू शकतं. कारण जेव्हा या भावनांचे आपण मालक बनतो ना, तेव्हा मन हळूहळू आपल्या विरुद्ध नव्हे तर आपल्या बाजूने काम करायला लागतं. तर जेव्हा मन आपल्यासोबत काम करायला लागतं ना, म्हणजेच सकारात्मक मन तयार होतं. आणि जे काही आपण पाहतो यशस्वी लोक आहेत, ते स्वतःला कसं काय इतकं यशस्वी त्या लेवलवर नेऊन ठेवतात, हा एक प्रश्न प्रत्येकाला वाटतो की ते स्वतःला कसं हँडल करतात. कारण ते यशस्वी लोक जे आहेत ते स्वतःच्या मनाला तसं ट्रेनिंग देत असतात. त्यामुळेच जसं आपण मनाला आपल्या ट्रेनिंग देऊ तशा गोष्टी घडत जातात आणि आपोआपच आपल्याला देखील तसं यश किंवा सक्सेस आपल्याला मिळत जात असतं. तर आपल्याला बऱ्याचदा अनेकदा हा प्रश्न पण असा पडतो की काही लोक कुठल्याही परिस्थितीत कसं काय इतकं शांत आणि सकारात्मक राहत असतील बरं, असं तुम्हाला प्रश्न पडले असतील का? पडतात परत जणांना. आणि असं वाटतं की अरे हे लोक इतकी शांत कसं काय, यांच्या आयुष्यात काही प्रश्न नाहीत का, काही समस्या नाहीत का, अडचणी नाहीत का? तर नक्कीच असतात. जिथे मनुष्य प्राणी आहे, जिथं मनुष्य हा जीवन आहे, तिथे अडचणी आणि समस्या नक्कीच आहेत. फरक फक्त एवढाच असतो की ते परिस्थितीपेक्षा स्वतःच्या विचारांवर जास्त लक्ष देतात. म्हणूनच ते पॉझिटिव्हली काम करतात आणि यशस्वी होतात. तर आज यासाठीच मी तुम्हाला काही अशा सवयी सांगणार आहेत की ज्यातून सकारात्मक मन तुमचं तयार होईल आणि तुम्ही पण त्या दृष्टीने म्हणजे तुमचं जे ध्येय आहे किंवा तुम्हाला जे यश मिळवायचं आहे तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही तयार व्हाल. तर अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्याने
तुमच्या मनावर नियंत्रण राहील आणि तुम्ही सकारात्मक पद्धतीने विचार करू लागाल. तर सगळ्यात पहिली सवय म्हणजे कुठलंही यश असेल ते डोक्यात जाऊन देऊ नका. कुठलंही यश हे डोक्यात जाऊ देऊ नका. यश मिळालं की आनंद साजरा करा, पण मी इतरांपेक्षा वेगळा आहे, मी इतरांपेक्षा मोठा आहे असं कधीच मनात आणू नका. स्वतःला श्रेष्ठ समजू नका. कारण यश जे आहे ना ते माणसाला उंचावर घेऊन जातं, पण त्याचा तोच अहंकार त्याला खाली देखील आणत असतो. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मोठी व्यक्ती तीच असते जी यश मिळाल्यानंतर देखील नम्र राहते. दुसरी सवय म्हणजे अहंकार आणि स्वाभिमान यातला फरक ओळखा. अहंकार काय असतो म्हणजे मीपणा, मीच म्हणतो ते बरोबर, मीच बरोबर, आणि स्वाभिमान म्हणतो की माझीही काहीतरी किंमत आहे. त्यामुळे अहंकार जो आहे तो नातेसंबंध तोडतो आणि स्वाभिमान हा आहे तो चुकीच्या गोष्टींपासून आपल्याला दूर ठेवत असतो. त्याच्यामुळे या दोन्हीमधला फरक ओळखणं गरजेचं आहे. शांतपणे माघार घेणं किंवा मागे हटणं हे एक शहाणपणाचं लक्षण आहे. आता तिसरी सवय म्हणजे स्वतःची तुलना कमी करा. इतरांबरोबर स्वतःची तुलना कमी करा. आज सोशल मीडियावरती आपण प्रत्येकाचं म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य सतत बघत असतो. दुसऱ्याचं आयुष्य, त्यांच्या आयुष्यातल्या काही घटना, फोटोज, बरेचसं त्यांचं राहणीमान हे सगळं पाहत असतो. म्हणजे कोणाकडे मोठं घर आहे, कोणाकडे चांगली गाडी आहे, कोणी त्याच्या व्यवसायात पुढे गेलेलं आहे, हे सगळं आपण पाहत असतो आणि नकळत आपण त्यांच्याशी तुलना करू लागतो. पण आपण हे विसरतो की प्रत्येकाची वेळ ही वेगळी असते आणि प्रत्येकाची वेळ ही त्या वेळेस येणारच असते. दुसऱ्याच्या प्रवासाकडे पाहून, आयुष्याच्या प्रवासाकडे पाहून स्वतःचा वेग कमी समजू नका. स्वतःचा वेग आहे, तुम्ही ज्या वेगाने जातात त्याला कमी समजू नका. तुमची शर्यत ही तुमची आहे, तुमचा मार्ग, तुमचा रस्ता हा तुमचा आहे. त्यामुळे इतरांशी तुलना करू नका, त्यांच्या आयुष्याशी तुमचं आयुष्य जोडू नका. चौथी सवय पुढची, जी गोष्ट बदलता येत नाही त्याला आनंदाने स्वीकारा. जी गोष्ट आपल्या हातातच नाही आहे तिच्यावर सतत विचार केल्याने आपणच आपली ऊर्जा वाया घालवत असतो. त्यामुळे काही घटना या स्वीकाराव्याच लागतात. काही लोकांना आपल्या आयुष्यातून जाऊ द्यावं लागतं आणि काही योजना, काही प्लॅन्स बदलावे लागतात. आणि हे स्वीकारणं म्हणजे आपली हार नसते, तर नव्या सुरुवातीसाठी स्वतःला तयार करणं असतं. त्यामुळे जे आहे ना, जे जसं आहे तसं ते स्वीकारा आणि आनंदाने पुढे चालत राहा. पुढची सवय म्हणजे मनात जागा कोणाला द्यायची हे ठरवणं. आपल्या मनामध्ये कोणाला जागा द्यायची हे आपण ठरवणं. आपल्या आयुष्यात काही असे लोक असतात की ज्याच्यामुळे मन सतत अस्वस्थ राहतं. मग त्यांच्या आठवणी, त्यांच्या बोलण्याचा राग किंवा त्यांच्याबद्दलचा विचार आपली ऊर्जा कमी करत राहते, आपलं शरीरातली ऊर्जा. अशावेळी त्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करू नका, तर स्वतःला त्या विचारापासून दूर ठेवा. कारण तुम्ही विचार केल्याने समोरची व्यक्ती बदलणार नाही, बदलत नसते. त्यामुळे आपणच स्वतःला त्या विचारांपासून दूर ठेवायचं आहे. हा जो बदल आहे हा मी स्वतःला अनुभवलेला आहे. त्यामुळे यातून खरोखरच खूप चांगला फायदा होतो. जी गोष्ट, जी व्यक्ती, जी परिस्थिती बदलत नाही त्याला आपण स्वीकारायचं आणि आपलं काम आपण करत राहायचं. कारण कसं आहे, आपलं मन हे आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. त्यामुळे तिथे काय ठेवायचं आणि काय बाहेर टाकून द्यायचं हे आपणच ठरवायचं आहे. आता पुढची सवय म्हणजे स्वतःशी सकारात्मक संवाद साधणं. आपण दिवसभर अनेक लोकांशी बोलतो, पण स्वतःशी बोलतो का हो? तर नाही. तर आपण स्वतःशी काय बोलतो बरं? माझ्याकडून हे होतच नाही आहे, माझं नशीबच चांगलं नाही, मी नशीबवान नाही आहे, मी नेहमीच चुका करतो किंवा चुका करते, अशी वाक्य जर रोज मनात फिरत असतील तर तुमचं मन नक्की कमकुवत होणार आहे. तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या मनाला सांगा, मी शिकते रोज, मी प्रयत्न करते आणि माझा वेळही नक्की येईल, एक दिवस माझीही वेळ येईल. ही वाक्य खरोखरच आयुष्यामध्ये जादू करतात, मिरॅकल्स होतात. त्यामुळे तुम्ही अशी सकारात्मक वाक्य नक्की बोलून पहा, पण तुमची विचाराची दिशा नक्की बदलतात ही वाक्य. म्हणजे मी
ह्या सगळ्याला म्हणजे मी स्वतः खूप परफेक्ट आहे किंवा मी प्रयत्न करते, मी शिकते, मी मी स्वतःला आपण सगळं पॉझिटिव्ह गोष्टी सांगायच्या आहेत. तर सकारात्मक मन म्हणजे अडचणीतही आशा न सोडणं म्हणजे सकारात्मक मन आहे. अपयश असतानाही शिकण्याची संधी शोधणं म्हणजे सकारात्मक मन आहे. आणि प्रत्येक परिस्थितीत स्वतःला उभं करण्याची ताकद याच्यातून निर्माण होते. त्याच्यामुळे आपलं मन खरंच आपल्या नियंत्रणामध्ये राहू शकतं. आता मन आपलं हे नियंत्रणात ठेवून मजबूत कसं ठेवायचं? कारण प्रेरणा जी आपण घेतो, काही सकारात्मक बोलतो, ते फक्त काही वेळेपुरतं तासापुरतं टिकून राहतं. काही दिवस मोटिवेशन राहतं आपल्याकडे. पण असं एखादा मन तुमचं स्ट्रॉंग झालं, मजबूत झालं, तुम्ही मनावर नियंत्रण मिळवलं, तर नक्की ते तुम्हाला आयुष्यभर साथ देतं. आणि मजबूत मन हे एका दिवसात तयार होत नाही, ते रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून, सवयीमधून ते तयार होत असतं. त्यामुळे सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मनाला जे सतत दिलं जातं ना, मनाला जे तुम्ही सतत देणार तसंच तुमचं मन बनत जाणार आहे. जर तुम्ही रोज त्याला तक्रारी ऐकवल्या, नकारात्मक चर्चा त्याच्यासोबत केल्या आणि सतत भीतीच्या गोष्टी त्यात पाहिल्या, तर मनातही तसंच वातावरण तयार होतं. आणि मनाला जर तुम्ही रोज प्रेरणादायी विचार, चांगले अनुभव आणि सकारात्मक कृती याच्या गोष्टी सांगितल्या, अशी जागा दिली, तर मनाची दिशा नक्कीच बदलायला सुरुवात होते. म्हणूनच तुमच्या मनाचा आहार आपण म्हणू याला काय आहे याकडे लक्ष द्या. जसं शरीरासाठी चांगलं अन्न आवश्यक असतं, तसंच मनासाठी देखील चांगल्या विचारांची गरज असते. दररोज स्वतःसाठी काहीतरी वेळ राखून ठेवा. संपूर्ण दिवस इतरांसाठी जगण्यासाठी घालवू नका. स्वतःसाठी पण थोडा वेळ राखून ठेवा. स्वतःसाठी जगा. घर, कामं, जबाबदाऱ्या, नाती सगळंच आहे, सगळं सोबत राहणार आहे, पण दिवसातील काही मिनटं स्वतःसाठी काढली नाही तर आपलं शरीर थकतं आणि मन देखील थकून जातं. त्यामुळे शांत बसा, थोडंसं मेडिटेशन करा, नामस्मरण करा किंवा फक्त स्वतःच्या विचारांकडे एखाद्या निरीक्षकासारखं पहा. काही मिनटं तुमच्या मनामध्ये ते नवीन ऊर्जा निर्माण होते या गोष्टीमुळे, मेडिटेशनमुळे. आणि पुढची गोष्ट म्हणजे परिणामापेक्षा तुमच्या प्रयत्नावरती लक्ष केंद्रित करा. अनेकदा आपण काय करतो, भविष्याची इतकी चिंता करतो की वर्तमानामध्ये काम करूनच विसरून जातो. मग मला यश मिळेल का, लोक काय म्हणतील, आणि अपयश आलं तर काय, असे प्रश्न तुमच्या मनाला पुन्हा कमकुवत करत सोडतात. त्याऐवजी तुम्ही स्वतःला विचारा की आज मी माझ्या ध्येयासाठी काय करू शकते. कारण उद्याचं यश हे आजच्या तुमच्या कृतीमध्ये लपलेलं असतं. पुढची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करा. जे नाही त्याचा विचार करत राहिलो तर आयुष्य अपूर्ण वाटतं, आणि जे आहे त्याच्याकडे पाहिलं तर आयुष्य सुंदर वाटू लागतं. हेच खरं आयुष्य जगण्याचं मर्म आहे. त्यामुळे दररोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. हळूहळू मन तुमच्या समस्या शोधण्याऐवजी नवीन संधी शोधायला शिकेल. आणि शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. अनेक लोक भक्ती करतात पण स्वतःच्या क्षमतेवरच विश्वास घेतात, शंका घेतात स्वतःच्या क्षमतेवर. त्यामुळे लक्षात ठेवा, स्वामींनी किंवा भगवंतांनी जे तुम्हाला जीवन दिलेलं आहे, जी काही शक्ती दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे, म्हणजे तुमच्यात विशेष काहीतरी नक्कीच क्षमता आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. प्रत्येक वेळी तुमच्या मनासारखं घडेलच असं नाही, पण प्रत्येक वेळी तुम्ही त्यातून काहीतरी नवीन शिकू शकता. त्यामुळे संकट हे कायमच नसतं, अडचणी या कायमच नसतात. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतोच, आणि प्रत्येक अपयशामध्ये पुढची यशाची बीजही रोवलेली असतात. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या की परिस्थिती बदलण्याआधी मी माझे विचार बदलेन, जग बदलण्याआधी मी माझं मन मजबूत करेन. कारण ज्या दिवशी तुमचं मन तुमच्या नियंत्रणात येईल त्या दिवशी आयुष्यातली अर्धी लढाई तुम्ही जिंकलेली असाल. आणि शेवटी एवढंच की स्वामींवर विश्वास ठेवा, सतत प्रयत्न करत राहा, नामस्मरणाची साथ सोडू नका. आणि लक्षात ठेवा, मजबूत मन असलेल्या व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत जास्त काळ
हरवू शकत नाही, ती पुढेच जाते आणि नक्की यशस्वी होते. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.